नाईक जे आहे त्यांचा दौरा सुरू आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एसटी कर्मचाऱ्यांचं राहण्याची ठिकाण असते, परंतु या ठिकाणी गाद्या वगैरे काहीच नव्हते असं या ठिकाणी सांगितलं जाते. परंतु मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी तयारी जी आहे ती केली जात असल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे. दिवसभर काम करून येणारे एसटी कर्मचारीची ही संपूर्ण या ठिकाणी पुसतो चौकशी केली जाते. डेपो मॅनेजर कोण आहे? त्या दोघांनाही सस्पेंड करून टाका ताबडतोब. अशा पद्धतीनं मंत्री येणार म्हणून तुम्ही लोकांना फसवताय, अस्वच्छ ठेवताय डेपो. करोडो रुपये खर्च करून त्याला ठेका आपण देतो, ते तुमच्यासाठी देतोय का? हा काय कूलर लावलेले आहेत? ते ड्रायव्हर काय खोटं बोलताय? आता त्याला दिलेत गाद्या तुम्ही. अस्वच्छता आहे सगळ्या डेपोची, समजता काय तुम्ही? स्वच्छतावाले झाडे मारणारे आज आणले. आम्ही रोज इथे माझ्या समोर मी बघतोय सगळे, तर आता मी आलो म्हणून उचलतायत. कसले 10 लोक आहेत? एवढे अस्वच्छ वातावरण आहे पूर्ण डेपोचं. सर आमचं जळगावचा मत आकार आहे, अशी परिस्थिती आहे. सर सगळे ॲटोवाले इकडे येऊन घाण करतात सर. बाहेरचे लोक येतात, पोलीस राहत नाही सिक्युरिटी. बाहेरचे येऊन घाण करतात. हो सर, ॲटोवाले सगळे येतात ना, संडास बाथरूम सगळं आम्ही लाईन तुम्हाला राहत मिळत नाही सर. या दोघांनी ताबडतोब करावं सस्पेंड. बरोबर करा, एसटी फोन करा दोघांना. बिलकुल खोटं बोलायचं आहे माझ्यासमोर. प्रश्न नाही म्हणजे काय, हे लोक खोटं बोलतात. बाहेरचे ऑटो ड्रायव्हर येऊन तिकडे शौचालयाचा वापर करतात. ठीक आहे, काय करायचं ते मी करतो. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहे आणि आज अचानक जर आपण पाहिलं तर अमरावती मध्यवर्ती बसस्थानकांना त्यांनी व्हिजिट दिलेली आहेत. अनेक गंभीर बाबी त्यांच्या निदर्शनात आलेल्या आहेत. स्वच्छतेवरनं त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. सर तुम्ही पाहणी केली, अचानक व्हिजिट दिलेली आहेत, काय आढळलं? पूर्ण ह्या अमरावतीच्या एसटी स्थानकामध्ये अस्वच्छतेचं वातावरण होतं. मी आल्यानंतर बघितलं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी होतं. मी आल्यानंतर 1-2 लोकांनी झाडू हातात घेतला आणि ते कचरा साफ करायला सुरुवात केली. ड्रायव्हर कंडक्टरच्या रूममध्ये गेलो, त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरचे रिक्षावाले वगैरे येऊन सगळे शौचालय घाण करतात, आम्हाला तर वापरायला मिळत नाही. त्यांना आज ड्रायव्हर कंडक्टरना सुविधा योग्य प्रकारे द्यायला सांगितली होती. कूलरचा वापर करून थंड पाणी द्यायला सांगितलं होतं. आंघोळीसाठी दुरून ड्रायव्हर कंडक्टर येतात, त्यांना गरम पाण्याची आमची व्यवस्था केलेली आहे. तसा ठेका आपण दिलेला आहे. यांना आमच्या लोकांना काहीच काम करायचं नाही, उलट त्या ठेकेदाराकडनं काम करून घ्यायचं आहे. दर 4 तासांनी डेपो स्वच्छ आहे की नाही ते बघायचं. त्या ठेकेदाराची माणसं बरोबर काम करतायत की नाही बघायचं. एवढं फक्त जबाबदारी दिल्यानंतर सुद्धा जर आमच्या लोकांना काम करता येत नसेल तर त्यांना निलंबनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ताबडतोब आज दोघांना मी सस्पेंड केलेला आहे. त्यांचा खुलासा जो आहे ते त्यांनी द्यावा. पण स्वतः मंत्री आल्यानंतर जर मंत्र्याला अशा बेजबाबदारपणाची जाणीव जर होत असेल तर मंत्र्याला कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. तुम्ही येताच या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली, रांगोळी असेल. मी आलो म्हणून नाही, पण जी वस्तुस्थिती आहे ती मी बघितली ना. मी आल्यानंतर जरी झाडू हातात घेतला असेल तरी जी वस्तुस्थिती ती मी बघितली. माझे ड्रायव्हर कंडक्टर काय माझ्याशी खोटं बोलणार नाही, त्यांनी वस्तुस्थिती मला सांगितली. त्यामुळे शेवटी प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये, महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये बेजबाबदारपणे जर कोणी वागत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणं हे काळाची गरज आहे आणि ते मी करणार. त्या शेवटी एसटी महामंडळ सुधारणार नाही. 2 अधिकाऱ्यांचं जे आहे ते निलंबनाचे आदेश दिले अशी माहिती जी आहे ती या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहेत. अचानक जी आहे ती व्हिजिट त्यांनी अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकाला दिली. या भेटी दरम्यान जे आहे ते अनेक गंभीर बाबी जी आहेत ते त्यांच्या निदर्शनामध्ये आलेल्या आहेत. ते या ठिकाणी येताच कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करायला सुरुवात केली. दुसरीकडे ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा एसटी ड्रायव्हरचा आणि कंडक्टरचा मुक्काम असतो त्या ठिकाणी देखील पूर्वी घाणीचं साम्राज्य होतं. कालच या ठिकाणी त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला गाद्या आणल्याचं जे आहे ते कर्मचारी सांगितलं. त्यानंतर प्रताप सरनाईक त्यांच्यावर संतापलं. ज्या अधिकाऱ्यांवर प्रताप सरनाईक या ठिकाणी संतापले त्यांना जे आहे ते कारवाईचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. सोबतच 2 अधिकाऱ्यांचं निलंबन करू असं देखील प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन निकेत दहातोंडे समी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.